बघा, सुरुवातीपासून मनोज जरांगेंची मागणी त्यांच्या समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासंबंधीची होती। अनेक लोक मराठवाड्यातील असे आहेत की त्यांना अजूनही जात प्रमाणपत्र मिळालेलं नाही, त्यामुळे हा उद्रेक झाला। म्हणून मराठा आंदोलन चिघळलं। काल आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने जे GR काढला, हैदराबाद गॅजेटियरचा संबंध जोडून, त्यात नवल वाटण्याचं काही कारण नाही। ज्यांना जात प्रमाणपत्र मिळाले नाही त्यांना जात न्याय प्रमाणपत्र मिळावे यासाठीची जी पद्धत आहे ती अतिशय सुलभ केली। आणि मला वाटते ओबीसींनी घाबरून जाण्याचं या ठिकाणी कोणतेही कारण नाही। नवीन कोणीही ओबीसी येणार नाही। ज्यांची जात कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी आहे अशा लोकांना जात प्रमाणपत्र मिळून ते ओबीसीत येतील आणि हे प्रमाण फार मोठं नाही असं मला वाटते। तरी असा कोणताही फरक पडत नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुवर्ण मध्य साधत मराठ्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचा सरकारतर्फे त्यांनी प्रयत्न केला आणि हा प्रयत्न अतिशय सुंदर असा आहे। कुठेही ओबीसीला दुखवण्याचं त्यांनी कार्य केलेलं नाही। मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याचं त्यांचं स्वप्न होतं, त्यांना 10% वेगळं मिळालं, ते कोर्टात टिकवून दाखवलं। म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी मी त्रिवार अभिनंदन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।